आणि संपूर्ण नाच मंडळातर्फे आपल्या सर्वांना दुसऱ्या बारीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मानाचा मुजरा करतो. दोस्ती यारी यांकडून श्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्याबद्दल गाणं झालं पाहिजे. 201 रुपयाला पारितोषिक आले आहे. नाच मंडळाकडे नक्कीच गाणं सादर होईल. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर बुवा देवेंद्र चिमण यांनी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. बुवांना आमच्या सोप्या चाली जेवढ्या जमतात तेवढ्या बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, परंतु गवळणी ती चाल मुद्दामून अशी ठेवली होती की ती बुवांना काही सुटना. प्रत्येक बारीला एक चाल बुवांना अशी देतोच पहिल्या बारीत की त्यांना कधीच ती जमत नाही आणि बुवा काय आपलं उत्तर देत नाहीत. गणाची सोपी चाल होती, परंतु बाबा माझा गांगरला आणि बुवांना कधी जमली नाही. असो, माझी बुवा असं झालं, माझी बुवा तसं झालं. बुवा आता माझी बुवा काय म्हणतोय लक्ष देऊ नाही का? चिमण बुवा कधीतरी अभ्यास कर बाबा. शक्तीवाला काय गातोय, कुठला विषय गातोय. आपली घरातून लिहून आलेली गाणी बुवा गायची नसतात. विषय काय आहे, चाल सोपी लागली म्हणून कुठला पण विषय बुवा कुठे पण मिळवायचा नसतो. आणि म्हणून चिमण बुवा एकच ठोसा म्हणतो कसा घेतोय बघा की मला ज्ञान शिकवायला बुवा तेवढं अजून तुझं वय नाही. आणि बोलताना चिमण बुवा जरा स्पष्ट बोल. चुलीत एखादी सासू कशी बाहेर गेली, वाढत गेली, ती सून कशी बोलते नवऱ्याबरोबर सुचून कसं आपल्याला त्याला काय बोलायचं समजलं नाही. जरा स्पष्ट बोल चिमण बुवा. प्रेम उजवकर आणि संगीत भेंगे यांच्यावर ढोलकीवाल्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे संतोष राहुल यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक नाच मला ऋणी आहे. आणि म्हणून चिमण बुवा की मला ज्ञान शिकवायला तेवढं बुवा अजून तुझं वय नाही. आणि माझ्या गाण्याचं स्पष्टीकरण द्यायला मला कोणाची भीती आणि कोणाचं भय नाही. त्यांनी मान्य केलंय की यमक मध्ये माझी माझा कोण हात धरू शकत नाही आणि हे भल्या भल्याला पुरून उरलंय. म्हणून की मला ज्ञान शिकवायला चिमण बुवा तेवढं तुझं अजून वय नाही. आणि माझ्या गाण्याचं उत्तर द्यायला मला कोणाची भीती आणि कोणाचं भय नाही. पाठी मागून एखाद्याची बुराई करायची तुझ्यासारखी सवय नाही. अरे पाठी मागून एखाद्याची बुराई करायची तुझ्यासारखी मला सवय नाही. आणि तू बोलशील ते सगळंच ऐकून गेला चिमण्या. चिमण बुवा, अरे तू बोलशील ते सर्वच ऐकून घ्यायला मी काय तुझ्या सासऱ्याचा मानलेला जावय नाही. एकच दिलाय पण कोपऱ्यात दिलाय. जिगरी दोस्त यांच्याकडून कोकण जगात वारी गाणं झालं पाहिजे, नक्कीच होणार. 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, अरे बाबा आता तरी मला शिवाय नाही सोडून ते नुसतं मेल्या 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 नंतर म्हणेल तर माझं प्रेम आहे. कटकीस गावला तुझं प्रेम नाही. आणि म्हणून काय म्हणायचं आहे की मूर्खांच्या नादाला मंडळी मी कधीच लागत नाही. आणि ज्याचा पाय एका दगडावर नाही अशा लोकांच्या शब्दाला मी सुद्धा कधीच जागत नाही. नावाला लागेल डाग असा
मूर्खवाणी मी कधीच वागत नाही. झोप लागली मध्येच म्हणून काय काय मध्ये बोलत ते पण लक्षात नाही राहिलं. जेव्हा जाग आली तेव्हा दोन गाणी बुवाची ऐकले त्यातून थोडंसं उत्तर देतोय की नावाला लागेल डाग असा. आणि मी झोपलो म्हणून तुम्ही पण झोपा. की नावाला लागेल डाग असा त्या मूर्खवाणी मी कधीच वागत नाही. आणि माझ्या कुटुंबावर झाल्याशिवाय ह्या मेल्यांचा एक सुद्धा दिवस भागत नाही. आणि म्हणून अगं स्वयंपाक कर तू डालवा. हल्ली भावा माझा वाढत बसून इंस्टाग्राम नाही बघतोय वाटतं. इंस्टाग्रामची फेमस रील आहे स्वयंपाक कर तू डालवा. जिऱ्या मिराची चटणी वाट. जेव्हा या बघताना वाट ग माया जेव्हा या बघताना वाट ग. अग साजनी माझ्या बाया भुकल्यान ग. साजनी माझ्या बाया भुकल्यान ग. आता म्हणे पेंद्याचा ताट कसा घेतोय बघा आता पेंद्याला पण गाण्यासोबत. हाय पैशावर पैसा आलं कमाय. स्वयंपाक कर तू डाल भात. हा आता राधाबाई काय म्हणते. राधाबाई करून शृंगार थाट. डोईवर तिच्या दुधाचं माठ. बरोबर आहे. अगं राधाबाई करून शृंगार थाट. डोईवर तिच्या दुधाचा माठ. पेंद्याला मध्ये घेतलं त्याचं उत्तर देतोय राधाबाई करून शृंगार थाट. डोईवर तिच्या दुधाचा माठ. कानाचा होईना ताट ग. जवा कानाचा होईना ताट ग. गहुळनी गेला चढून मथुर घाट ग. गहुळनी जवा चढून मथुर घाट ग. गहुळनी गेला चढून मथुर घाट ग. गावाई होईन काय ताट ग. आणि म्हणून या ठिकाणी रामायणाचा विषय येत आहे. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. कसा विषय येतोय बघा. जेव्हा सीतेला रावण घेऊन जातो आणि प्रभू श्री राम त्या झोपडीमध्ये एकटे आहेत तो विषय कसा घेतलाय. राणीची ती हृदयाची लांब गेल्यावर रुसलाई ग. अहो राणीची ती हृदयाची लांब गेल्यावर रुसलाई ग. तिची आठवण आल्यावर अगं तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसलाय ग. तिची आठवण आल्यावर हलवत बसलाय ग.
काय ही गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय ही गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय आणि बायकोचा बैल झालेला हा घरगडी सांगा तर श्रावण बाळावाणी आई बापाला दर्शनाला नेईल काय हे बाबा संतवाणी आहे बुवा काहीतरी वायफाय बोलू नकोस आणि म्हणून मनात शंका वाजवली डंका असा प्रकार भलताच घडलाय मनात शंका वाजवली डंका असा प्रकार भलताच घडलाय प्रश्न साऱ्यांना बुवासा पडलाय हा प्रश्न साऱ्यांना बुवासा पडलाय सांग कोणी कोणी तुला रकाडलाय सांग तुला काढलाय साऱ्यांना प्रश्न हा पडलाय कोणी कोणी सांग तुला काढलाय चिमणमुळा या तिच्या सामन्यामध्ये तुझा करीन मी खुणा या तिच्या सामन्यामध्ये तुझा करीन मी खुणा वाजे मुवा मी शक्तीवाला वाजे मुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला वाजे मुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढे झुकेगा नाही
जीवनाची भावा. त्या चित्रपटाने केवळ मैत्रीच नव्हे तर हिंदू धर्म रक्षणाप्रती असलेली ती काळजी, ते प्रेम कसं दिलंय. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, यारे जीवनाची भावा अशीच बर असावी. यारी जीवनाची भावा अशीच बर असावी. मैत्री संभाजी राजानी कवी कलिसा परिवावी. 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 यारी जीवनाची भावा, यारी जीवनाची भावा अशीच बर असावी. यारी जीवनाची भावा अशीच बर असावी. मैत्री संभाजी राजानी कवी कलिसा परिवावी. मैत्री संभाजी राजानी कवी कलिसा परिवावी. कवी कलिसा परिवावी. मैत्री संभाजी राजानी कवी कलिसा परिवावी. जिगरी दोस्त यांच्याकडून ती पहिली चिठ्ठी. माझा कोकण जगात भारी अचराबाद गीत या ठिकाणी सादर करतोय. स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी. स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी.
ठिकाणी रुद्रांश 11 चे संघमालक सन्मान्य श्री दीपक मुलम साहेब यांच्याकडनं 251 रुपयाचा पारितोषिकाला नाच म्हणून